मंडळी दिवाळीत फराळ स्पर्धेच्या निमित्तानं आमने सामने आलेले आहेत नवरा बायको. चला बघूया आता त्यांच्यात काय खडाजंगी होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रेडी आहे नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे एकच वादा ओरा दादा, अर्थात ओंकार राऊत. तर तुम्हाला माहिती आहे मी एक ऍक्टर आहे. मी नाटकात प्रयत्न केले, फिल्म मध्ये केले, सिरियल मध्ये केले, पण कोणीच मला घेतलं नाही. कारण सगळीकडे ग्रुपिझम आहे मित्रांनो. जो कोण आपल्या ग्रुप मधल्यांनाच घेतो, म्हणून मी माझं युट्यूब चॅनल काढलं. मीच माझा ग्रुप, मीच मला घेतो. तर तुम्हाला माहितीच आहे ओरा फाउंडेशन हे स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी करत असतं, स्पर्धा भरवत असतं, आणि स्त्रिया त्या स्पर्धांना समुद्रासारखा पाठिंबा देतात. वाव! आणि आता वेळ झालेली आहे गेल्या एपिसोडचे विजेता ठरवण्याची. आणि ते मी कुठे आहेस तू? कुठे आहेस? कळलं तुला फिल्म आणि सिरियल मध्ये काय घेत नाहीत ते? अरे फ्रेम कुठे आहे? फ्रेम कुठे आहे मला सांग. असं येऊ काय? असं ए ए ये चल जाओ उधर, जाओ ऊपर. ए यहाँ पे जाओ, यहाँ पे बस एक्शन. ओके. तर आता वेळ झालेली आहे मागच्या एपिसोडच्या स्पर्धेच्या विजेता डिक्लेअर करण्यासाठी. तर मागच्या आठवड्यातली पहिली स्पर्धा होती स्ट्रॉ पासून बदकं बनवणं. तर स्ट्रॉ पासून बदकं बनवण्याच्या स्पर्धेत प्राजक्ता माळी हिला मिळालाय स्ट्रॉ पासून सर्वोत्कृष्ट मोर बनवण्याचं पारितोषिक. टाळ्या. इथे इथे इथे. हा हा. आणि दुसरी स्पर्धा होती कडधान्यांपासून साबर बोंड बनवणं. आणि ह्याचं पारितोषिक मिळालंय अर्थात गेस करायची गरज नाही, आपल्या सगळ्यांची लाडकी, माझी खास फेवरेट सई ताम्हणकर. इथे इथे इथे. तर सई ताम्हणकर यांना विनंती आहे, ज्या कडधान्य ते घेऊन गेलेले आहेत ते परत आणून द्यावे प्लीज प्लीज. तर आता आपण वळूया आजच्या स्पर्धेकडे. आजची स्पर्धा आहे दिवाळी निमित्त खमंग माझी चकली ही स्पर्धा. 50 स्त्रियांनी यात पार्टिसिपेट केलं होतं. 4 फायनलिस्ट आज आपल्या समोर आहेत. पहिल्या आहेत मृणाल मराठे, दुसरे आहेत रसिकाजी वेंगुर्लेकर, रोशनीजी सरपोतदार आणि वनिताजी खरात. या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या विनर्सना मिळणार आहे, पहिल्या विनरला मिळणार आहे MSJ व्हेजिटेबल कटर. आणि मी जसं थँक्यू गर्ल्स, थँक्यू. जसं मी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की जज म्हणून सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे. कोण बरं असतील सेलिब्रिटी गेस्ट? गेस करा. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे नाही, समीर चौगुले नाही. परत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे एवढं दत्तू मोरेंना एवढं दत्तू मोरेंना नाहीये. दत्तू मोरे प्लीज थांबा, मला घेऊ द्या. नको पॉज देऊ ना. सॉरी नाही पॉज घेत नाही. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे नडग्या आणि फेम, चोर बॉडी स्पेशलिस्ट, देशी हॉटनेस, रोमांस कास पटार, साताऱ्याचा विनोदी तारा, पश्चिम महाराष्ट्राची शान रोहित माने. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचं सगळं बघते. कसं बोलते तुम्ही? एकदा चोर बॉडी दाखवा ना. अरे तुम्ही म्हणजे लंगोट घालून या नाही. अरे काय बोलताय तुम्ही? हो अरे ते फक्त डायलॉग असते, बाकी काय नसते. नाही, मला खूप आवडेल. एक फोटो काढू का प्लीज? एक मिनिट. आतापासूनच जज ना मस्का मारणं नाही, ओळख करून देणार आहे. त्याच्या आधी मी तुमचं स्वागत करतो. स्वागत घे. सर तुमचं स्वागत. थँक्यू. सर या मृणाल मराठे आहेत पहिल्या. नमस्कार. हे स्पर्धक आहेत. ह्या दुसऱ्या रसिकाजी वेंगुर्लेकर आहेत. नमस्कार, मी रोशनी सरपोतदार. नमस्कार. आणि
चौथ्या कुठे गेल्या चकली खाली दबल्या गेल्या की का किती घे ना चल सोड जाऊ दे कुठे हॅलो एक्सक्यूज मी हॅलो ताई ताई बाहेर या रोहित माने आलेत अरे बापरे ताई काय ग ताई हा हा रोहितजी काय रे देवा काय इकडं तू कशी काय इकडं तुम्हाला सांगितलं ना मी कुठेतरी जाणार आहे. तुला पण सांगितलं होतं ना मी मला सुपारी आली 50,000ची सुपारी आली मला जायला लागेल घरी सोफा गरम करण्यापेक्षा जातो मी म्हणलं होतं का नाही सकाळी तुला तुम्ही पोहत सगळं जे म्हटलं ते हे होतं काय तू आंघोळ करता करता आतनं कोकलं तू दिसती इकडे येणार आहे सांगत होतीस तू एक्सक्यूज मी सर तुम्ही ओळखता का एकमेकांना ओळखता काय विचारताय यांच्या घरात या अंघोळ करतात म्हणजे यांचं काहीतरी आहे बसा. काहीतरी आहे म्हणजे हायच माझं बायको आहे माझी ती बायको एक मिनिट हे वूल्सच्या बावेच आहे काय काय वूल इज वूल ऐका, तुम्ही नातेवाईक चालणार नाही सांगितलं होतं मग वूल इज वूल ऐका ना नियम म्हणा ना नियम ज्या अक्षराशी आपलं भांडण आहे तो कशाला वापरायचा आहे सगळीकडे मला कळत नाही तुम्ही माझ्या चुका काढताय Sorry. पण इथे हा प्रॉब्लेम आहे ना मला मान्य वूल इज वूल यांचं चुकीचं आहे मग बरोबर आहे नाही ताई नाही चुकीचं आहे मग स्पर्धेत भाग घेऊन काही फायदाच नाहीये ना आणि ते तर त्यांना जिंकवतील ना बरोबर आहे बरोबर आहे. मला नाही आम्ही ना फक्त घरामध्ये नवरा बायको असतो बाहेर आमचं असं काही नवरा बायकोचं नातं नाही काय बोलताय तुम्ही तुम्ही घरामध्ये नवरा मग आम्ही काय रस्त्यावर नवरा बायको असतो आमच्या नवऱ्या बरोबर काय बोलताय त्या हे चुकीचं आहे नाही, नाही, ऐका की मॅडम मला माहितच नव्हतं ना ती इथे येणार आहे ती अच्छा मला माहितच नव्हतं काय त्यामुळे काय विषयच येत नाही ना ते नवरा आहेत तर ते तुम्हाला जिंकवू शकतात नाही जिंकवणार ऍक्च्युली त्यांना तर आवडतच नाही मी बनवलेलं जेवण त्यांना आवडत ते 17 वेळा त्याच्यामध्ये खुसफुट काढत असतात काय केस आलाय मीठच कमी पडले ते खरं तर मला मुद्दा म्हणून हरवतीलच असं मला वाटतं नाही तसं होणार नाहीये अरे कुठेस इथे ये ना यार चल बाबा चल आपली स्पर्धा निपक्षपातीपणे पार पडणार आहे मी लिहून देतो तुम्हाला काय होऊ शकत नाही काय पाती म्हणताय तुम्ही निपक्षपाती होऊ शकत नाही ते बायको आहे म्हणल्यावर ते बरोबर बायकोला जिंकवणार नाही ना, नाही ऐका, तसं. हे ऐका, चुकीचं तसं- आहे. Rule is ऐका. rule. मॅडम तसं नाही होणार ना मला खरं तर माहित नव्हतं ती इथे येणार आहे ते आणि मला काय चकल्याच खायचे ते ना चकल्याच खायचे आणि सांगायचं मी बरोबर निकाल लावणार तिला जिंकवणार असं नाही जी चकली वारी असणार नाही तिलाच मी जिंकवणार नाही, काय पण- विषय नाही आपण काय त्याचं पार्शलिटी ब्रिशलिटी करणारा माणूसच नाही आपण रूल इज रूल मला चालणार यांना बाद करा असं कसं बात करा स्पर्धेतून बाद करा मी पैसे भरलेत मला नाही बात करायचं मग जज बदला अहो मला कशाला बदला बदला मला का बदलू वेगळा तुम्ही? सेलिब्रिटी अरे बोलवा. नका, ऐका सर, असं नका. चालेल, सेलिब्रिटी कसं बोला? बोला. अरे नका सेलिब्रिटी नका बदलू तुम्ही तरी solution. सेलिब्रिटी ऐका मी समजावतो तिला मी बोल इकडे ऐक की 50,000 रुपये कळतात का तुला 50,000 एक हाती बघितलं तर काय आयुष्यात कवा काय मिळणार आहे तुला इथं ती कटर का फटर काहीतरी मिळणार आहे ना व्हेजिटेबल कटर मिळणार 50 कटर घेऊन देईन तुला मी 50 कटर घेऊन देईन चल घरी चल म्हणजे आयुष्यभर मी फक्त तुमच्या पैशांवर जगायचं असं म्हणायचंय तुम्हाला मी माझ्या हिमतीवर जगणार आहे अरे- मी चकल्या बनवल्यात मी त्या चकल्यांवरती जिंकेन आणि व्हेजिटेबल कटर अरे काय तुझ्या मोठ्या चकल्यांचं कौतुक सांगतेस का तुझी चकली खायला गेलो तर का दात मोडतोय पण चकली मोडत नाही तुझी सगळं समोर हा? घोडबंदराचं खड्ड मोजवायला का तुझ्या चकल्या हातारल्या पाहिजे सगळीकडे 10 वर्ष त्या घोडबंदरच्या रस्त्याला काय होणार नाही झाप झाप गाड्या जातील काय सांगते तुझ्या चकल्यांचं कौतुक ग हा अरे तुझी चकली खावीशी वाटत नाही म्हणलं त्याची चटणी करूया मिक्सर मध्ये लावलं तर का मिक्सरचं पात तुटलं चकलीनं हू का चू केलं नाही तुझ्या बेने तुम्ही असं बोलता ना आता मी मग जिंकणारच माझ्या चकलीच्या नाही जोरावर जिंकणार कोणी ऐक माझं तू चल. लहानपणापासून माझ्या 50 पदार्थांचं कोणी कौतुक केलेलं नाही मी आता ह्यांच्या युट्यूब चॅनल वरती मी आता टाकणार हे स्पर्धा आणि मी जिंकणार मी स्टार होणार सेलिब्रिटी होणार अगं 50,000 मिळणार आहे तर मला नको ना असं करू तू काय सेलिब्रिटी व्हायचं सांगतीये तुमच्या 50,000 लावा आग तुम्ही अगं तू असं ह्यांच्या जीव तू सेलिब्रिटी होणार आहे हा. 73 सबस्क्रायबर आहेत ह्यांच्या युट्यूब चॅनलचं असू दे मग त्याच्या आईला मोबाईल EMI वर घेतलाय नाही तर आत्ताच फोडून टाकला असता अशा कमेंट आहेत ह्यांच्या व्हिडिओच्या खाली हा आणि ह्यांच्या जीव तू सेलिब्रिटी होणार आहेस जळताना अगं नाही माझ्यावर जळताना ऐक ना. लोक माझे फोटो काढायला येतील म्हणून जळताना माझ्यावर नाही, ऐक इथे ना ना माझं, वेळ ऐक ना चालू आहे माझं. आमचा तुम्ही ह्यांना सांगा मग तुम्ही यांना सांगा नाही तुम्ही एकटं काय ऐका ते सर. यांना जज बदला नाही तर ऐक, यांना ऐक. बाद करा अरे ऐका नाही ना. नाही याला काहीच अर्थ नाहीये रोहितजी मी तुमची आहे फॅन मला तुम्ही आवडता ऍक्टर म्हणून त्यामुळे जज हेच पाहिजेत माझी चकली रोहितजीच खाणार ए सटवे तुझी चकली खाणार होय रोहितजी हो
आयुष्यभर माझ्या शंकरपाळ्या खाऊन स्टार झाला यो माणूस. तुझी चकली खाणार वय. ओला दादा. ओला नाही ओरा. हा ओरा दादा, तुम्ही काय म्हटलं होतं आम्हाला स्पेशल सेलिब्रिटी आणणार. हे असलं सेलिब्रिटी आणलंय होय तुम्ही. ए स्पेशलच आहे मी. स्पेशल आहे की नाही हो मी? स्पेशल मी. स्पेशल आहे आणि मग हाय आम्हाला special हेच मी तर- सेलिब्रिटी पाहिजे. मग नाही ताई, हे कसलं स्पेशल? ह्यांना मी रोज बघते घरी अशी छोट्या छोट्या चड्ड्यांवरती फिरत असतात हे. ताई तुम्ही रोज बघता, आम्ही कधीच नाही बघितलं ना. म्हणजे हे तुम्ही आम्हाला नका सांगू, आम्हाला त्यांना सेलिब्रिटी म्हणूनच बघू दे ना. तुम्ही अहो नाही ताई, हे सेलिब्रिटी नाहीत. मी बघते ह्यांना रोज घरामध्ये. ऐक ना सारखं कशाला कोपऱ्यात आणताय? घाण वाटते ती चड्ड्या बिड्ड्या कशाला सांगते एवढे मला आता सांग चिडकायचं. माझ्या 100 पेंटीला 2 भोका पडल्या ती सांगती पण आता काय तुला कळतंय का तुम्ही काय नको ना असं करू यार सुपारी किती दिवसांना मिळाली मला सुपारी ग इतर वेळी बोंबलत असतेस ना सुपाऱ्या मिळत नाही त्या दत्तू मोरेला सुपारी मिळते पण तुम्हाला कशी सुपारी मिळत नाही आता मिळाली ना करू दे ना मला तो विराज जगताप नाही म्हणलाय म्हणून मला सुपारी मिळाली लक्षात ठेव लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 1.5 लाख रुपये घेतो विराज जगताप ह्यासनी परवडलं नाही ह्यांनी म्हणलं तू बाबा तुझा घरीच राहा अभिमानानं घरी बसलाय तो लाचारी करा इकडे आला नाही पण मी आलोय मला 50,000 रुपये मिळते ते करू दे ना 50,000 तुम्ही मला शब्दांमध्ये अडकू नका. मी आधीच सांगते तुम्हाला. नको ना असं. मला व्हेजिटेबल कटर माझ्या हिमतीवर जिंकायचंय. पण मला सेलिब्रिटी म्हणून मला सुपारी मिळाली ना मिळू दे ना ग इथंच यायचं होतं तुम्हाला. मग मला हिथच मिळते ना सुपारी त्या साताऱ्यात पण मला कोणी विचारत नाही म्हणते तिच्या यायला ही काय साताऱ्याची भाषा बोलते आम्ही बी बोलतो ह्याला काय बोलवायचे तेव्हा साताऱ्यात एक तर माझा विषय कट झालाय म्हणलं तिकडं वर त्या खानदेशात जाऊ तिकडं तर ते श्यामदादाची मोनोपोलीस आहे तिकडं तर कोकणात जायचं म्हणलं तर कोकणातले आमच्या शो मध्ये 7-8 जण आहेत ती त्यांच्यातच भांडणं लागलेली आहे की तू जाऊ का मी जाऊ काय करायचं एक माणूस जाऊ का आमच्यातला आहे तो तर ह्या देशात फिरतच नाही डायरेक्ट परदेशात सुपाऱ्या करत फिरतोय कोण हो? कोण कोण ए समीर चौगुले आमचा दादा समीर दादा Continue. पण मला करायचे सुपारी नाही तुम्ही मला ओला दादा ह्यांना बदला. ओरा ओरा हा, ओरा दादा. ओंकार राऊत. हा. मला काय ते सेलिब्रिटी चेंज पाहिजे. नाही नाही नाही, आम्हाला हेच सेलिब्रिटी पाहिजे. मी आहे काय काय यासाठी वे काय चिकटतीस? आवडला होय तुला? आवडला काय? नाही. नवरा म्हणून ठेवून घे. आ? नवरा म्हणून ठेवून काही घे. तर बोलताय दादा का? मी यांना एलिमिनेट केलं. यांना डिवोर्स दिला. तुम्ही यांना एलिमिनेट करा आणि हे व्हेजिटेबल कटर माझं मी चालले. विकेट कुठे जाताय? आई, बाहेर या, बाहेर या ताई. ओ दादा तुम्ही सर तुम्ही बायको काय करते? काय करताय त्या? माझ्या भिंतीवर असं नको काय करताय त्या? असं नको असं सर प्लीज सर आय एम सॉरी हे जर आत्ताच्या आत्ता इथे थांबलं नाही ना तर आम्ही तुमचा चॅनल बॅन करू. ओळा दादा आज काढते घ्या, Ban करू. आज काढते. ओळा दादा बॅम 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 थांबा ना ओळा दादा बॅम 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 ओळा दादा बॅम बॅम. ओ वोशनी ताई तुम्ही चिवू नका मला. चिडवत नाही अहो बॅनला बॅम बॅम जर तुम्ही म्हणत असाल तर कसं चालेल मला सांगा बरं माझ्या मला- चुका मला- काय? बॅन, नाही नाही बॅन नाही बॅन नाही. अहो थांबा ना सर प्लीज ओरा दादा खरंच आम्ही तुमचं चॅनल बॅन करू. ना एक मी बोलतोय ना साहेबांशी बोलतोय मी सेलिब्रिटी सरांशी बोलतोय बोला सर माझं चॅनल ना बॅन व्हायची वेळ आली आहे जे काही फॉलोअर सबस्क्रायबर आहेत ते राहू दे ना समजवा ना तुमच्या बायकोला प्लीज मी बोल प्लीज प्लीज शटअप मी बोलतो. शटअप स्टे लॉंग अतर. स्टे लॉंग अतर. नाही तुम्ही पहिलं जज्ज चेंज करा. हा? तुम्ही जज्ज चेंज करा पहिलं. मराठीत इंग्लिश बोलतीयस थांब जरा तुम्ही पहिलं जज्ज चेंज करा. नाहीतर मग नको करू असं तू स्टे लॉंग शटअप 50,000. स्टे लॉंग Long. जज्ज चेंज 50,000 मला जर हे नाही दिलं ना मी उपोषणाला बसले. मी उपोषणाला बसणार. अगं लाज वाटेल असं काहीतरी बोल ना हा म्हशीगत चरत असतीस दिवसभर तिथं काय तू उपोषण तुला होणार आहे का तुझ्या करीन मी 1.5 तासाच्या गॅपनं उपोषण करीन पण मला हे जज्ज चेंज करा. मी जज्ज चेंज करा पहिलं. होतोय हो. खूप मी थांबा सर आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी हॅलो 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 हा सर तुम्ही एक जज म्हणून येऊ शकता का कुक हो शोचे? येईन ना चालेल मला किती वेळात याल सर हे काय विंगेत आलो लगेच थँक्यू तर स्वागत करूया भांडूपचे शशी कपूर भुंगा फेम व्लॉगर दोस्त बने दिन बने निखिल बने इथे पुढे या पुढे या ना. पुढे तरी येऊ द्या पुढे तरी येऊ द्या सगळं ब्लॉक होईल पुढे हॅलो हा. हॅलो
निखिल पाने मी तुमचीच आहे फॅन मला तुम्ही खूप आवडता ऍक्टर म्हणून माझा विश्वासच बसेल मी तुमचं सगळं बघते माझ्याबरोबर एक सेल्फी काढाल प्लीज आपण तुम्ही तर करता ना बू मी माझ्या डॉगीला असं करून दाखवते बू अरे बेने आता माझ्या माग माग लाळ गळत होतीस ग हा लगेच बदललं 15 मिनिटं खोटारडी बाय यायला का हे कुठं आणली हिला अरे सावत्या दादा तू काय करतोस इथे पाय ए, पडतो श्श, चल तिकडे चल खोटं करू नकोस खोटं करू नको तिकडे चल दादा, इथे तिकडे चल मला माहित नव्हतं. बेन्या मी जिथं जिथं सुपारीला जातो माझ्या हॉलच्या बाहेर फिरत असतेस ना तू माझी सुपारी खायची असते ना तुला सर स्पर्धकांच्या नवऱ्यांनी प्लीज बाजूला जावं ए हात लावून ए चल हात लावू हात लावू नको नका. चल. विना टिकले आता हात लावू प्लीज नको. प्लीज सर प्लीज तुम्ही जागेवर जा प्लीज जागेवर जा रसिका दे सर तुमचं स्वागत करतो थँक्यू सो मच तुम्हाला थँक्यू चकल्या खायच्या थांबा देणार फक्त एक मला एक प्रश्न आहे Yes. या 4 मध्ये तुमची कोणी बायको नाहीये ना सध्या तरी नाहीये पण कोणी झालं तर मला आवडेल हो का हो ए बेन्या झेपणार आहे का एक तरी तुला एका एक पैलवान उभा इथं इथं शिक्षक टाप तुझ्या दम असला तर हिचा हात नुसता वर करून दाखव ये बरं बायको आहे माझी हात वर कर ये अरे वहिनी जोक होता नाही ठीक आहे चालतंय सर तर आता आपण स्पर्धेला Yes, sir, सुरुवात yes, करूया आपण करूया. हे जज करूया ओके ओके इथून सुरुवात करायची हा इकडनं सुरुवात हो हो सर चकली जज Yes, yes, कुरकुरीत खमंग सर इथे इथे सर यस थँक्यू देत आहे ना नाही खुसखुशीत ओ हो वॉशनी साफ होता ज्ञान तुटतच नाहीये ही चकली मला नाही आवडली ही चकली डिबार आहे ही घरी बनवलेली चकली नाही आहे वेल्डिंग वर्कशॉप मध्ये बनवलेली चकली ही डिबार आहे वहिनी एक काम करा तुमच्या घरी खिडकी आहे ना त्या ग्रिलच्या बरोबर मधोमध लावा छान डिझाईन दिसेल कमाल आहे नाही ते एक काम करा हे ना अशी इथे बोटात घ्या आणि फिरून बघ कट बसतो का बघा इथे मला ही आवडलेली नाही ही डिबार आहे आता ठेवून तर बघा मग आवडेल तुम्हाला नाही ताई प्लीज ताई प्लीज सर तुम्ही निकाल फक्त सांगा पहिले येस निकाल डोक्यात आहे येस सर हा ना, सॉरी ताई लहानपणापासून कोणी नाही खाल्ले का ना पण थांबा आता निकाल ठरलेला आहे तर मला सांगावं तर लागेल येस 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 तर निकाल आहे 3रा नंबर आला आहे कुरकुरीत वा मृणाल मराठी यांचा सर दुसरा कोणाचा आहे 2रा नंबर आहे खुसखुशीत ओहो वॉशनी साफ जोशी होता सरपंच, म्हणजे पहिला नंबर खमंग रसिका वेंगुर्लेकर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया Thank ताई, you, तुम्ही प्लीज तुम्ही तरी खा ना ओके 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 हात सोडा माझा तुला सांगितलं होतं मी आयुष्यात तुझा आणि स्वयंपाकाचा लांब पर्यंत काय संबंध नाही आहे मला पाहिजे होतं. तू कशाला असल्या स्पर्धा करती कुस्ती खेळायला जा ना तुला बघूनच जिकावतेली गप्प बस तू. गप्प बसा काय गप्प बसा 50,000 रुपये मिळणार होते यार वाण्या किती दिवसानं सुपारी आली होती मला कटर पाहिजे होतं कटर काय घेऊन बसली तुला दिवाळीला पैठणी घेणार होतो मी आता काय घेणार मग सुतळी बॉम्ब घेणार आता आणि पिटवून तुझ्या तोंडात टाकणार बेने चल घरी तुला जाऊ चल घरी चल घरी चल घरी चल घरी क्या बात है अतिशय खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत परफॉर्मन्स खूप मजा आली मग आज रसिका म्हणतात प्रसाद खतरनाक बहारदार फारच मजा आली प्रचंड एनर्जी होती राऊत तुझं विशेष कौतुक कारण तुझ्या नावानी हे स्किट सादर झालं ओरा दादा क्या बात आहे आणि तू म्हणजे त्या तुझ्या कष्टांचं चीज आहे हे एका टप्प्यावर तू पोचलायस हास्य जत्रेच्या आणि तुझ्या खांद्यावर तू एक अख्खं स्किट नेऊ शकतोस इतका कॉन्फिडन्स गोस्वामीला आलाय त्याशिवाय हे होऊ शकत नाही तुझ्यासाठी एकदा स्पेशल टाळ्या थँक्यू सर बहारदार केलं सुरुवातीला जे काही केलंस ते आणि नंतर सुद्धा वनिता मस्त धमाल धुमाकूळ ईशा मस्त कॅरेक्टर होतं आणि मस्त पकडलं होतंस रसिका मी तुझा आहेच फॅन तुला माहिती मजा आली इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं
सावत्या कडक कडक बहारदार एंट्री होती आणि त्याच्यानंतर जो ग्राफ खाली गेला तो त्या बायकोमुळे तो इतका विलक्षण रंगवला असतो की मजा आली. आणि बनेचा पण स्पेशल अपिअरन्स फार छान होता, त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या. मजा आली खूप. आणि उत्तरोत्तर मला असं मी आजपर्यंत खूप लोकांबरोबर काम केलं, मला हे माहिती आहे की लोक झोकून काम करतात. हा सिनेमॅटोग्राफर झोपून काम करत होता. खूप आवडलं. सई जोरदार परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. ईशा, तू आज भारती मावशीसारखी दिसतेस. मला भारती मावशीचा खूप भास होतोय आणि छान कॅरेक्टर पकडलंस. वने मस्त, फारच. ज्या पद्धतीनं ते कटर घेऊन गेलीस फार गोड. म्हणजे एका कटरमध्ये एका गृहिणीचा जीव अडकणं म्हणजे काय असतं हे सगळ्या स्त्रियांना रिलेट होऊ शकतं. 50,000पेक्षा ते कटर त्यांना प्रिय असूच शकतं. आणि हा खूप छान खरं मुद्दा आहे आणि तो इथे हायलाईट झाला. देशी हॉटनेस व्हेरी नाईस, फारच आवडलं. रसिका, मला असं वाटतं की एक सोसायटीतला खूप मोठा गट तू रिप्रेझेंट केला. खूप स्त्रिया अशा आजूबाजूला आपण पाहिलेल्या आहेत, आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन अगदी हुबेहूब केलंस. सगळ्यात महत्वाचं, प्लीज चकल्या पाठवा इकडे.